थोर महानायकांच्या स्मृतिदिनानिमित्त लाखिंद येथे वृक्षारोपण उत्सव संपन्न। सकल बंजारा समाज महिला सामाजिक कार्यकृती समितीचे अभिनव उपक्रम, आश्रमशाळेतील विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। दारव्हा तालुक्यातील लाखिंद येथील पद्मश्री रामसिंग भानावत आश्रमशाळेत दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी स्वर्गीय रामसिंग भानावत, स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंती तसेच महानायक वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त सामाजिक व पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन सकल बंजारा समाज महिला सामाजिक कार्यकृती समिती दारव्हा यांच्या वतीने करण्यात आले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्राध्यापक प्रवीण पवार नागपूर, सिंपलताई राठोड पुसद, निर्मलाताई आडे, ममताताई जाधव, पुष्पाताई राठोड यवतमाळ, रेखाताई डहाणे पोलीस पाटील तसेच रेखाताई चव्हाण यांनी प्रमुख उपस्थिती लावली। मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले। यावेळी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृक्षारोपणाच्या माध्यमातून थोर पुरुषांनी विचारांची बालंगी जपण्याचा आणि पर्यावरण संरक्षणाचा उद्देश उपस्थितांना देण्यात आला। थोर पुरुषांचे विचार वर्तमान पिढीच्या आचरणात आणले आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली तर भविष्यातील अनेक पिढ्यांचे जीवन अधिक सुकर व्हावे असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। या बातमीचा आढावा घेतला आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामचंद्र जाधव व दारव्हा तालुका प्रतिनिधी श्री विजय डोंगरे यांनी। चला तर बातमी सविस्तर पाहूया। नमस्कार, परिवर्तन न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। तमाम दर्शक 24 बघताय। दारव्हा तालुका जिल्हा यवतमाळ यामध्ये एक छोटंसं गाव लाखिंड आहे। या लाखिंडमध्ये कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब यांच्या पुण्यस्थितीनिमित्त, कैलासवासी सुधाकर नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त, आदरणीय पद्मश्री रामसिंगजी भानावत यांच्या जयंतीनिमित्त आमच्या बंजारा समाजाच्या रणरागिणी, आमच्या बंजाराच्या लेकी या झाडे लावा झाडे जगवा या संदर्भात हा उपक्रम राबवला। त्या संदर्भात आपण त्यांच्याशी हितगुज करूया, त्यांच्याशी बोलूया। माझ्यासोबत प्रवीण पवार सर आहे, त्यांच्याकडे जाऊया, त्यांना विचारूया की झाडे लावा झाडे जगवा या संदर्भात काय उपक्रम आहे, काय संदेश समाजात जाईल या संदर्भात विचारूया। नमस्कार सर। नमस्कार सर। हां, पवार सर, अल्पशिक्षित रामसिंगजी भानावत समाजाचे पद्मश्री झालेत, समाजाला दिशा दिली, ह्या संदर्भात समाजाला काय संदेश राहील तुमचा? आज आम्ही इथे जे एकत्रित झालो खास शाळेमध्ये, ते म्हणजे विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याबाबत की जे वसंतराव नाईक साहेब आहेत, सुधाकरराव नाईक साहेब आहेत, भानावतजी आहेत, पद्मश्री भानावतजी यांनी जे शून्यातून विश्व निर्माण केलं आणि समाजासाठी जे कार्य केलं त्या कार्याची आठवण असावी आणि त्यांच्या कार्याचा नेहमी उल्लेख विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असावा म्हणून त्या कारणास्तव आज आम्ही इथे वृक्षारोपण केले आहे। आणि ते वृक्षारोपण जे मोठे होतील वृक्ष, त्यामध्ये तिन्ही महापुरुषांची आठवण आणि त्यांच्या कार्याची आठवण विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी राहील यासाठी आज आम्ही इथे वृक्षारोपण केलेलं आहे। ठीक आहे सर। सर, एक प्रश्न विचारतो। कृष्ण आणि सुदामा, मी आता ऐकलं भाषणामध्ये, सुदामा कोण आणि कृष्ण कोण समाजाला सांगाल का? भानावतजी म्हणजे सुदामा आणि वसंतराव नाईक साहेब म्हणजे श्रीकृष्ण, अशी ही जोडी आज समाजामध्ये एक प्रॅक्टिकल युगामध्ये आपण कृष्ण आणि सुदामाची स्टोरी पहिले पुरातनमध्ये ऐकतो, ती आज प्रत्यक्षात या 50 वर्षाच्या आतमध्ये आपण भानावतजी आणि वसंतराव नाईक साहेबांच्या स्वरूपामध्ये त्याचा आपण उल्लेख सांगतो समाजाला। ठीक आहे, मी मॅडमकडे जातो। मॅडम, झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा संदेश समाजामध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल असं तुम्हाला? सर, पोचायलाच पाहिजे, काऊन की आज ही काळाची गरज आहे। काऊन की दिवसेंदिवस निसर्ग हा कोपत चाललेला आहे। त्याचं मेन कारण म्हणजे जे आता मोठमोठे रस्ते झालेले आहेत, महामार्ग झालेले आहेत, तर त्याच्यामुळे बऱ्याच म्हणजे मोठे मोठे वृक्षतोड झालेली आहे। त्याच्यामुळे जो निसर्ग आहे त्याचं पूर्ण ऋतुचक्रच बदललेलं आहे। तर त्यासाठी झाडे, शेती आणि पाणी आणि मानवजीवन, ऑक्सिजन जे मानवाला आवश्यक आहे, तर हे सर्व झाडांवरच निर्भर आहे।
त्याच्यामुळे झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम इथे राबवण्यात आलेला आहे. यामध्ये 3 महान विभूतींचं इथे त्रिवेणी संगम झालेला आहे. हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून नाईक साहेब यांना आपण ओळखतो आणि जलक्रांतीचे प्रणेते म्हणून माननीय सुधाकररावजी नाईक साहेब यांना ओळखतो आणि पद्मश्री रामसिंगजी भाणावत हे शेती म्हणजे शेतीशी निगडीत म्हणजे त्यांच्या शेतीचं खूप जिव्हाळ्याचं नातं होतं. तर या तिन्हींचाही म्हणजे जो संबंध आहे तो वृक्षारोपणाशी आहे. त्यासाठीच आज आम्ही इथे हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आणि या निमित्ताने त्यांचं जे म्हणजे कर्तव्य त्यांचं जे चरित्र आहे ते कायम लोकांच्या स्मरणात राहावं यासाठी आम्ही वृक्षारोपणाची स्थापना. मॅडम, एक शेवटचा प्रश्न विचारतो. पाणी आणि शेती ह्या संदर्भात मधातला दुवा वटवृक्ष आहे, ह्या संदर्भात काय सांगाल? पाणी आणि शेती याचा दुवा वटवृक्ष हेच आहे, कारण की झाडांमुळेच हवेमुळे जे ढग निर्माण होतात त्यामुळे आपल्याला पाणी मिळते आणि हे आवश्यक आहे. आणि शेती जेव्हा आपण शेतांमध्ये झाडं राहतात तर त्याच्यामुळे पाणी साठवण ठेवण्यात जमिनीमध्ये, तसेच जर मोठा पूर वगैरे आला वाहून जाण्याची जर तशी म्हणजे परिस्थिती निर्माण झाली तर झाडांमुळे ती परिस्थिती आपण तिथे थांबवू शकतो. तर यासाठी झाडं आणि शेती आणि पाणी या तिघांचा इथे संबंध येते आणि वटवृक्ष हेच या दोन्हीमधला दुवा आहे. हे होते बंजारा समाजातील रणरागिणी, आमच्या भगिनी पुसदून आल्यात, यवतमाळहून आल्यात. खरोखर झाडे लावा झाडे जगवा ही काळाची गरज आहे आणि ही काळाची गरज समजून घेऊन आश्रमशाळेवर लागच्या आमच्या रणरागिणी भगिनी यांनी वृक्षारोपण केलं. तालुका प्रतिनिधी विजय डोंगरेसह मी रामधन जाधव, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी, परिवर्तन न्यूज 24 यवतमाळ दारवा.